जय हिंद मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण टेट परीक्षा 2025 चा निकाल नेमका कधी लागणार आहे, निकाल उशीर होण्यामागचं नेमकं कारण काय आहे, सोशल मीडियावर पसरत असलेल्या ज्या काही अफवा आहेत की पैसे देऊन या ठिकाणी मार्क्स वगैरे वाढवून घेतले जात आहेत, त्या संदर्भामधली सद्यस्थिती नेमकी काय आहे, संच मान्यतेच्या धोरणामुळे या ठिकाणी जे आहे या निकालाला किंवा ही जी काही भरतीची प्रोसेस थांबलेली आहे त्या प्रोसेसला उशीर होत आहे का, आणि महत्त्वाचा एक प्रश्न जो की बऱ्याच जणांच्या माध्यमातून विचारला जातो आहे, नॉर्मलायझेशन होणार का? या सगळ्या प्रश्नांवरती आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी कमी वेळेमध्ये डिस्कस करणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल सबस्क्राइब करा, साइडचे जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। मित्रांनो, डिटेल्समध्ये माहिती पाहण्याच्या पूर्वी फक्त एक अर्ध्या मिनिटामध्ये तुम्हाला काहीशी माहिती या ठिकाणी देतो आहे। आपण किंवा आपले कोणी नातेवाईक मित्रमंडळी टीईटीची परीक्षेची तयारी करत असाल तर त्यांच्याकरिता उपलब्ध आहे मिशन टीईटी ऑनलाईन बॅच। या बॅचमध्ये मराठी माध्यम असेल, उर्दू माध्यम असेल, दोन्ही माध्यमाच्या उमेदवारांसाठी या ठिकाणी डेली लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामधल्या बॅचेस अवेलेबल करून देण्यात आलेले आहेत। पेपर 1 असेल, पेपर 2 असेल, मग पेपर 2च्या दोन्ही मेथड्स असतील, या सगळ्यांकरिता डेली लाईव्ह लेक्चर्स आहेत, पीडीएफ नोट्स आहेत, अनलिमिटेड व्ह्यूज आहेत, 1 वर्षाची व्हॅलिडिटी आहे, टेस्ट सिरीज आहे आणि महाराष्ट्रामधली टॉपची एज्युकेटर्सची टीम आहे। हे सगळं तुम्हाला मिळणार आहे। आतापर्यंत हजारो शिक्षक घडवणारा जो विश्वसनीय प्लॅटफॉर्म आहे तो प्लॅटफॉर्म मास्टर टीचर या ॲप्लिकेशनवर, मराठी माध्यम असेल किंवा उर्दू माध्यम असेल, बॅचेस कॉमन आहेत दोघांनाही। दोन्ही मीडियमच्या ज्या काही बॅचेस आहेत त्यांचे लेक्चर्स अवेलेबल करता येणार आहे। तुम्हाला प्ले स्टोरवरून मास्टर टीचर हे जे ॲप आहे ते डाउनलोड करून घेता येणार आहे। आणि तुम्ही जर का शिक्षक असाल आणि केंद्रप्रमुख पदासाठी पात्र असाल आणि तुम्हाला त्याच्या भरतीची तयारी या ठिकाणी करायची असेल तर तुमच्यासाठी उपलब्ध आहे केंद्रप्रमुखाची बॅच। यामध्ये व्हिडिओ कोर्स आहे, पेपर 1 करिता प्लस टेस्ट सिरीज आहे, त्याच्यासोबतच मॅथ सायन्स मॅथ रिझनिंग जर का तुम्हाला हवा असेल याचा व्हिडिओ कोर्स त्याच्यामध्ये इन्क्लूड असणार आहे। या ठिकाणी टेस्ट सिरीज ते देखील उपलब्ध आहे आणि फक्त टेस्ट सिरीज आपल्याला हवी असेल ती देखील उपलब्ध आहे। या सगळ्या गोष्टी देखील तुम्हाला भेटणार आहेत मास्टर टीचर या ॲप्लिकेशनवर। या ॲपची लिंक आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण ॲप डाउनलोड करून घेऊ शकता। चला आता आपण येऊया एक एक करून जे काही प्रश्न मी व्हिडिओच्या सुरुवातीला या ठिकाणी उपस्थित केले होते त्या प्रश्नांवरती। टेट परीक्षा होऊन जवळपास जे आहे 50 दिवसांच्या अराउंड दिवस या ठिकाणी लोटलेले आहे, म्हणजे 2 महिन्याच्या आसपासचा कालावधी झालेला आहे। तर अजूनही निकाल आज लागेल, उद्या लागेल, या आठवड्यात लागेल, अशाच प्रकारच्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून, मग ते सोशल मीडिया असेल किंवा फोन कॉल्स असेल, हेल्पलाईन सेंटर असेल, त्या पद्धतीने आपल्याला ऐकायला आणि पाहायला वाचायला मिळत आहे। परंतु रियालिटी ही आहे की अजूनही आपल्यापर्यंत या ठिकाणी अशा प्रकारची तारीख मिळू शकलेली नाही की एक्झॅक्टली टेट परीक्षेचा निकाल कधी लागणार आहे। खऱ्या अर्थानं ते दररोज हजारोच्या स्वरूपामध्ये आपल्याला मेसेजेस येत आहेत की सर नेमकं चाललंय काय बघा। परंतु मला रोज रोज व्हिडिओज बनवणं या ठिकाणी तेवढंच आवडत नाहीये, कारण फार वेगळे काही अपडेट्स नाही आहेत। परंतु जेव्हा फोन कॉल्स किंवा मेसेजेसची संख्या खूप जास्त वाढते त्यावेळेस आपल्याला माहिती देण्याकरिता एखादा व्हिडिओ द्यावा लागतो आणि त्याच्या पाठीमागचं जे काय बॅकग्राऊंड आहे ते देखील तुम्हाला सांगावं लागतं। खऱ्या अर्थाने सांगायचं तर अजूनही टेट परीक्षेच्या निकालाची तारीख फिक्स नाहीये, परंतु मला या व्हिडिओच्या माध्यमातून आणखीन काही गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत। आता फिक्स नाहीये, कधी लागेल ते थोडंसं नंतर आपल्याला जेव्हा डिस्कशन आपण करूया त्यावेळेस लक्षात येईलच। परंतु सध्या सोशल मीडियाला ज्या गोष्टींमुळे धुमाकूळ माजलेला आहे की जर का परीक्षेला इतका जास्त उशीर होत असेल तर मग परीक्षा परिषद किंवा IBPSच्या मार्फत घेतलेली जी टेट परीक्षा आहे त्याच्यामध्ये काही घोळ होतोय का, किंवा देवाणघेवाणीचे काम सुरू आहे का, शंका घ्यायला वाव आहे। ठीक आहे, ज्याचं जे काही प्लॅटफॉर्म आहे त्यांनी त्या पद्धतीने त्या पद्धतीच्या शंका उपस्थित करणं तो त्याचा वैयक्तिक स्वातंत्र्याचा भाग आहे। परंतु मला असं वाटतं की आपल्याकडे जोपर्यंत स्ट्रॉंग एव्हिडन्स नसतं, प्रूफ नसतं, तोपर्यंत आपण त्या संदर्भामध्ये बोलू शकत नाही। ठीक आहे, TCS किंवा IBPSच्या संदर्भात याच्यापूर्वी काही परीक्षांमध्ये घोळ झालेला असू शकतो, जसं की सोशल मीडियाला काही जे पुरावे आहेत ते पब्लिश होताना आपण पाहिलेले आहेत, तलाठी भरती म्हणा किंवा लिपिकाची भरती वगैरे। परंतु त्या भरतीमध्ये घोळ झाला म्हणून या भरतीमध्ये होईलच असं सांगणं हे मला नाही वाटत आहे की योग्य आहे। आता याच संदर्भामध्ये जेव्हा परीक्षा परिषदेला आपण अप्रोच करतो त्यांना या संदर्भामध्ये जे आहे क्रॉस क्वेश्चन करतो त्यावेळेस ते सांगतात की अशा प्रकारची कोणतीही घटना घडत नाहीये, जर घडली आम्ही आमच्या परीने यथोचित जे काही कारवाई आहे
ती कारवाई करू आणि संबंधित लोकांना जे आहे दंड करण्याचा प्रयत्न करू। त्याच्यामुळे सोशल मीडियावरती नेमकं काय चालतं त्या सगळ्या गोष्टी आपण जर का या ठिकाणी डोळे बंद करून विश्वास ठेवण्यासारख्या अशा मानत असाल तर ते मला असं वाटतं की चुकीचं आहे। आपण डोळे उघडे ठेवून त्या सगळ्या गोष्टी पाहायला पाहिजे। आता मग निकालाला उशीर होण्यामागचं सध्याच्या घडीचं जे सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट अशा प्रकारचं कारण जर का मला समजत असेल वैयक्तिकरित्या, परीक्षा परिषद काहीच डिक्लेअर करत नाही, परीक्षा परिषद काहीच सांगत नाहीये, तिथले अधिकारी काहीच उत्तर द्यायला तयार नाही। इव्हन त्यांना फोन कॉल्स करा, त्यांना मेल करा, त्यांना टेक्स्ट मेसेज करा, त्यांना व्हॉट्सअपला मेसेज पाठवा, काहीच उत्तर देत नाहीयेत। आणि त्यांना म्हणे या ठिकाणी प्रत्यक्षामध्ये जाऊन भेटावं अशी त्यांची इच्छा आहे। तर मला सांगा की एखादा उमेदवार भंडाऱ्याचा असेल, एखादा गडचिरोलीचा असेल, एखादा आमच्या इकडे नांदेडचा असेल, किनवट साईडचा असेल, तर त्यानं तिथं जाऊन विचारावं परीक्षा परिषदेला, म्हणजे 700 किलोमीटर अंतर पार करून 2-3 दिवस स्वतःचे बर्बाद करून आणि त्या ठिकाणी मग त्यांना जाऊन विचारावं की बाबा टेट परीक्षेचा निकाल कधी लागणार आहे, आणि मग त्या बाबांना सांगावं अजून काही निश्चित नाहीये, तारीख कळाली की आम्ही वेबसाईटला सांगू, आणि मग परत यावं। म्हणजे एवढं एक छोटंसं उत्तर घेण्याकरिता जे आहे 700 किलोमीटर आणि 2-3 दिवसांचा कालावधी आणि बेरोजगार उमेदवारांचे 2-3 हजार रुपये बर्बाद, असं वाटतं का अधिकाऱ्यांना? त्याच्यापेक्षा जे आहे परीक्षा परिषदेला आम्ही असं सुचवतो की बाबा तुम्ही तुमच्या वेबसाईटला जे आहे अपडेट्स देत चला ना, अपडेट देत चला। एकदा ही जी काही तारीख आहे निकालाची जाहीर करून टाका, किंवा आम्ही 4 महिने निकालच लावणार नाही, आम्ही मस्त निवांतपणाने बसतो, आमचे जे उमेदवार आहेत त्यांच्यामध्ये चर्चाही होणार नाही, तेही रिलॅक्स राहतील बाबा, ते कुठेतरी एखादी इंग्लिश स्कूलला वगैरे जॉईन करून घेतील। मग तुम्ही अशा प्रकारचं जे काही प्रसिद्धी पत्रक आहे, बुलेटिन आहे, ते का बरं काढून सांगत नाहीये? पॉइंट व्हॅलिड आहे ना। म्हणजे जर का तुम्ही व्यवस्थितपणाने त्या गोष्टींचे खुलासे केले तर मग जे आहे बाहेर जे काही सोशल मीडियावरती अफवा चालतात त्या अफवा चालणार नाही। मी ज्या गोष्टी बोलतो ते योग्य वाटतंय का? नक्की व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये आपण कमेंट करू शकता। तर परीक्षा परिषदेने जे काही आहे सोशल मीडियावर ज्या अफवा पसरवल्या जातात त्या अफवांच्या संदर्भामध्ये जर त्यांना काही स्पष्टीकरण करायचं असेल, काही खुलासे करायचे असेल, तर त्यांनी त्यांच्या परीने जे आहे एखादं प्रसिद्धी पत्रक काढून जे आहे आम्हा मुलांना सांगावं। काय जातं, काहीच त्रास नाहीये। निकाल कधी लावणार आहे? जर का तुम्हाला हजारोच्या संख्येने मेल येत आहेत, ट्विटरच्या ट्रेंडमध्ये जे आहे 50-50, 60-60 हजार जर का तुमच्यापर्यंत ट्विट आम्ही करत असू, तरी देखील तुमचा एक सिंगल ट्विट किंवा एक सिंगल स्टेटमेंट त्याच्या रिप्लाय मध्ये येत नसेल, तर मग आम्ही लोकांनी काय समजायचं आहे? या ठिकाणी जे काही ऑफिशियल्स आहेत, जे काही वरिष्ठ अधिकारी आहेत, त्यांनी काही ना काहीतरी उत्तर या संदर्भामध्ये देणं हे त्यांचं कर्तव्य आहे असं मला वाटतं। आणि हा काही प्रश्न 1-2-5 हजार लोकांचा नाहीये, 2,16,000 उमेदवारांचा प्रश्न आहे, सर्वांचा जीव टांगणीला लागलेला आहे। त्याच्यामुळे जे आहे मला असं वाटतं की परीक्षा परिषदेच्या वतीने एक प्रसिद्धी पत्रक या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात यावं ऑफिशियल वेबसाईटला, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी या ठिकाणी मेन्शन केलेल्या असाव्या। आम्ही म्हणत नाही आजच निकाल लावा तुम्ही 4 महिन्यांना निकाल, पण किमान आमचा जो काही डाऊट्स आहे, आमच्या ज्या काही शंका आहेत त्या शंकांचं समाधान करा। 4 महिन्यांना निकाल लावा म्हणजे लगेच 4 महिन्यांना निकाल लावा असं नाहीये, निकाल आताच लावायला पाहिजे, म्हणजे 2-4 दिवसांमध्येच लागायला पाहिजे। पण सांगायचा मुद्दा असा आहे की तुम्ही तुमच्या परीने जे काही सांगताय की निकाल लावण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे, म्हणजे फार काय मोठी प्रक्रिया आहे का? ऑनलाईन पद्धतीने एक्झाम झालेल्या आहेत आणि ऑनलाईन पद्धतीने परीक्षा झाल्यानंतर त्याचा निकाल लावायला एवढा कालावधी कदापि लागत नाही। तुम्हाला आम्ही परीक्षा जी आहे 1 आठवडा पुढे या ठिकाणी डिले करा अशा प्रकारची जी आहे अशी कोपरापासून हात जोडून विनंत्या करत होतो, परंतु तुम्ही जे आहे अशा धुडकावून लावल्या त्या गोष्टी। मग जेवढी तत्परता तुम्ही या ठिकाणी परीक्षा अरेंज करण्यामध्ये दाखवली होती, तेवढी तत्परता तुम्ही या ठिकाणी रिझल्ट लावण्यामध्ये का बरं दाखवत नाहीये? हा माझा सवाल आहे। आणखी दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा की या परीक्षा जवळपास 8-10 दिवस चाललेल्या आहेत, ठीक आहे। आता एवढ्या दिवस चालल्या, दररोज 3 शिफ्ट मध्ये परीक्षा चालल्या, आता या परीक्षांचं नॉर्मलायझेशन होणार का? या प्रश्नाचं उत्तर कुणालाही मिळालेलं नाही, ना ओरली मिळालं ना लेखी स्वरूपामध्ये मिळालेलं आहे। अजूनही त्या बाबतीमध्ये फार मोठा प्रश्नचिन्ह या ठिकाणी आहे, डाऊटच आहे। आणि कोणीतरी एका उमेदवारानं या ठिकाणी आरटीआय दाखल केला होता, आरटीआय मध्ये विचारलं होतं की टेट परीक्षा 2025 जी काही झालेली आहे या परीक्षेमध्ये नॉर्मलायझेशन होणार का? तर त्या संदर्भामध्ये मिळालेलं जे काही परीक्षा परिषदेचं उत्तर आहे ते अतिशय हास्यास्पद आहे किंवा संदिग्ध आहे, संभ्रम निर्माण करणारं आहे असं मला वाटतं। त्यांनी सांगितलं की या संदर्भामध्ये यथा नियम कारवाई करण्यात येणार आहे। आता यथा नियम म्हणजे काय? नियम नेमका काय आहे?
नॉर्मलायझेशन करण्याचा नियम आहे का नॉर्मलायझेशन नाही करण्याचा नियम आहे, कुणालाच माहिती नाहीये. कोणत्याही नोटिफिकेशन मध्ये त्या संदर्भामध्ये माहिती नाहीये. मग नॉर्मलायझेशन करणार जरी असेल तर मग तो कोणता फॉर्म्युला आहे तो देखील आम्हा लोकांना या ठिकाणी सांगण्यात आलेलं नाही. त्यामुळे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या संपूर्ण जी टीम आहे, जी की टेट परीक्षेवर काम करते आहे, त्यांना या ठिकाणी हात जोडून विनंती करतो आहोत की आपण बिफोर नॉर्मलायझेशन करणार किंवा नाही, झालं किंवा नाही ते अगोदर स्पष्ट करा. आणि स्पष्ट केल्यानंतर बिफोर नॉर्मलायझेशन आणि आफ्टर नॉर्मलायझेशन असे दोन्ही मार्क्स या ठिकाणी पब्लिश करा, जेणेकरून कुणालाही कोणत्याही प्रकारची शंका घेण्यासारखं या ठिकाणी कारण शिल्लक राहणार नाही. आता या संदर्भामध्ये परीक्षा परिषद काय भूमिका घेतं ते आपल्याला पाहावं लागणार आहे. आणि महत्वाचं एक कारण तुम्हाला या ठिकाणी सांगतो, एक्झाम डिले होण्यामागचं. खऱ्या अर्थाने एक्झामचा रिझल्ट आतापर्यंत लागून जायला पाहिजे, परंतु यांनी मध्येच जी व्यावसायिक अर्हतेच्या अंतिम वर्षामध्ये प्रविष्ट असलेले उमेदवार आहेत, डीएडच्या, बीएडच्या किंवा एमएडच्या, त्या उमेदवारांचा निकाल लागल्यानंतर त्यांचा निकाल या ठिकाणी परीक्षा परिषदेपर्यंत पोहोचवण्याकरिता 1 महिन्याचा कालावधी दिलेला आहे. आणि तोच खऱ्या अर्थाने या ठिकाणी जे आहे आपल्या मुळावर आलेला आहे. खऱ्या अर्थाने मला जेवढा शासन निर्णय समजलेला आहे, GR समजलेला आहे, त्या GR मध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की ज्या उमेदवारांचं डीएड किंवा बीएडची परीक्षा संपली आणि निकाल ज्या दिवशी लागला त्या दिवसापासून 1 महिन्यामध्ये त्याने तो निकाल जो आहे परीक्षा परिषदेला कळवावा. परंतु इथे झालेलं आहे उलट काम. इथे लिंकच आता मिळालेली आहे आपल्याला, म्हणजे 5-7 दिवसापूर्वी, आणि लिंक आता मिळाल्यानंतर लोकांना असं वाटतं की इथून पुढे 1 महिना मिळतो की काय. तसं नाहीये. त्या GR मध्ये सांगण्यात आलेलं आहे एकतर निकाल डिक्लेअर होईल, ज्या ज्या लोकांच्या डीएड बीएडच्या परीक्षा झालेल्या म्हणजे ज्यांची क्वालिफिकेशन्स कंप्लीट आहे, ॲपियर वाले सोडून, त्यांचा निकाल पब्लिश करण्यात यावा. बाकीच्या उमेदवारांचा म्हणजे ॲपियर उमेदवारांचा निकाल राखीव ठेवावा. आणि जेव्हा त्यांचा डीएड किंवा बीएडचा निकाल लागेल त्याच्यानंतर 1 महिन्यामध्ये त्यांनी तो निकाल परीक्षा परिषदेला सबमिट करायचा आणि त्यानंतर त्यांचा निकाल वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी पब्लिश केला जाईल, असा नियम आहे, शासन निर्णय आहे. परंतु परीक्षा परिषदेने त्याला आपल्या अँगलने घेतलेला आहे. परीक्षा परिषदेने या गव्हाबरोबर जे आहे किडे देखील रगडून टाकलेले आहे आणि पार त्याचा असा भुगा करून टाकलेला आहे. म्हणजे या ॲपियर 5-7 हजार उमेदवारांकरिता 2,16,000 उमेदवारांना देखील या ठिकाणी वेठीस धरण्यात आलेला आहे. आणि जे मला नाही वाटत की सध्याच्या घडीला ते संयुक्तिक ठरणार आहे. त्यांच्या पाठीमागे परीक्षा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा पॉइंट ऑफ व्ह्यू असा आहे की मग एवढ्याच उमेदवारांचा निकाल राखीव ठेवला, नंतर पब्लिश केला, यदा कदाचित त्यांना जास्त मार्क्स मिळाले तर मग तिथे डाऊट क्रिएट होऊ शकेल मुलांच्या मनामध्ये. परंतु शासन निर्णयाप्रमाणे तुम्हाला काम करावं लागेल ना. शासन निर्णयाने तर सांगितलेलं आहे निकाल अगोदर पब्लिश करा, जे ॲपियर वाले आहे त्यांचा निकाल रिझर्व ठेवा. मग त्या पद्धतीने आपण करायला पाहिजे असं मला या ठिकाणी वाटत आहे. आणि त्यामुळे या निकालाला एवढा जास्त उशीर होताना दिसत आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, आता डीएड आणि बीएडचा निकाल लागला ठीक आहे, परंतु जे उमेदवार एमएड करत होते त्या एमएडच्या उमेदवारांना आपला रिझल्ट पब्लिश करायचा कसा, तिथं एमएडचा ऑप्शनच नाहीये. तर त्या उमेदवारांनी मेल करायचा, सरळ मेल करायचा, मेलमध्ये मेन्शन करायचं एमएड आणि बाकीच्या ज्या डिटेल्स, आपली रिझल्टची कॉपी PDF स्वरूपामध्ये आणि ती अपलोड करायची, किंवा आपण प्रत्यक्षामध्ये जाऊन त्या ठिकाणी परीक्षा परिषदेला सबमिट जरी केलं तरी देखील चालून जाणार आहे. आता शेवटी तेवढाच प्रश्न आहे, मग निकाल लावायला अडचण काय. तर मला असं वाटत आहे हे सर्व सर्कमस्टन्सेस पाहिल्याच्या नंतर की IBPS ने कदाचित जे आहे रिझल्ट हँडओव्हर केलेला असावा IBPS ने परीक्षा परिषदेला. परंतु परीक्षा परिषद या ॲपियर मुलांना या ठिकाणी जे आहे जे काही संधी देण्यात आलेली आहे त्या संधीनंतर सगळ्या लोकांच्या निकालाची वाट पाहते आहे. आणि एकदा सर्वांचे निकाल आले की कदाचित जे आहे निकाल पब्लिश केला जाईल असं माझं वैयक्तिक मत आहे. बाकी कोणताही अधिकारी या संदर्भामध्ये डिटेल्समध्ये माहिती द्यायला तयार नाही आणि त्यांना माहिती द्यायला सांगितली फोनवर, मेसेजेसवर ते देत नाही. त्यांचं म्हणणं आहे प्रत्यक्षामध्ये या, आणि प्रत्यक्षामध्ये जाणं आपल्यासारख्यांना जे आहे वारंवार शक्य होत नाही, कारण 1-2 दिवसांचा कालावधी, 500-700 किलोमीटरचं अंतर आणि 4-5 हजार रुपयांना या ठिकाणी फटका आपल्याला बसतो तिथून जाऊन यायला. आणि तिथे ते आपल्याला वेळ देतात 1 मिनिटाचा. मला असं वाटतं की या गोष्टी घडू नये, त्यांनी प्रसिद्धीपत्रक काढून सगळ्या गोष्टी क्लिअर कराव्या. आमचाही वेळ वाचतो, तुमचाही वेळ वाचतो, तुमची जी ट्रान्सपॅरन्सी आहे ती देखील ॲज इट इज शिल्लक राहते. तुमचा या सगळ्या बाबींवरती
नेमका पॉइंट ऑफ व्ह्यू काय आहे ते नक्की व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. फिंगर क्रॉस आहे, लवकरात लवकर निकाल लागावा आणि निकालासाठी तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा.